पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। एवं जीव चैतन्य आघवे, हे क्षरपुरुष जाणावे। आता रूप करू बरवे अक्षरासी। मागे जो काही विषय झाला क्षरपुरुषाचा, इथून आता अक्षरपुरुष चालू होणार आहे। ही 501 ओवी आहे। आत्तापर्यंत जीव चैतन्य म्हणजेच क्षरपुरुष सांगून झाला। आता अक्षर पुरुष म्हणजे काय, का ह्याला नाव पडलं अक्षर, याचं स्थान कोणतं ते सांगणार आहेत। तरी अक्षरू जो दुसरा, पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्थू गागिरीवरा मेरू जैसा। आता याचं जे काही स्थान आहे ते कुठं आहे, तर जो उत्तम पुरुष सांगायचा आहे तो उत्तम पुरुष, आणि आत्तापर्यंत सांगून झालेला आहे तो क्षरपुरुष। ह्या दोघाच्या मध्ये, मध्यस्थू दोघाच्या मध्ये। आणि त्याच्यामुळं याची जी काही आहे स्थिती, त्याला काय केलं, उदाहरण दिलं की जसा अनेक पर्वतराजीमध्ये सगळ्याच्या मधोमध हा मेरू पर्वत आहे। मेरू पर्वत हा कसा आहे, तर तिन्ही लोकात आहे। म्हणजे तो जसा पाताळ लोकात आहे, मृत्यू लोकात आहे, तसं स्वर्गलोकापर्यंत सुद्धा तो जात आहे। परी अक्षरू तो दुसरा, पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्थू गागिरीवरा मेरू जैसा। जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिही भागी। तैसा दोही ज्ञानांगी पडे नाजो। आता त्याच्यासाठी काय आहे की 2-3 गोष्टी दिल्या की हा कसा आहे, तर खाली पाताळ लोक, मध्ये पृथ्वी लोक आणि स्वर्गलोक, याच्यात भेद नाही। मेरूमध्ये भेद नाही। मेरू हा तिन्ही लोकाला अखंड आहे। तसं तैसे दोन्ही ज्ञान आणि अज्ञान, ह्या दोन्हीच्या अंगी ह्या पडत नाही। म्हणजे ज्ञानाकडे वळालेला नाही आणि अज्ञानाकडे वळालेला नाही, असा जो काही आहे हा अक्षर पुरुष आहे। माऊलींचा एक अभंग आहे, त्या अभंगाची सुरुवातच माऊलीने अशी केलेली आहे की ईश्वर तो देव, छाया ते शिव, प्रतिछाया जीव, तिन्ही भेद। आता याच्यामध्ये ईश्वर हा परमात्मावाचक शब्द आहे। भगवद्गीतेमध्ये ईश्वर हा शब्द बरेचदा काय आहे, परमात्म्यालाच धरून असतो आणि कधी कधी ईश्वराला धरून आहे। हा असलेला कोण आहे, ईश्वर हा देव आहे। देव म्हणजे परमात्मा आहे, आणि त्याची छाया म्हणजे त्याचं जे प्रतिबिंब आहे ते जे शिव आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलं। आणि त्याचे छाया म्हणजे प्रतिबिंबाचं प्रतिबिंब म्हणजे जीव। एक बिंब आहे, दुसरं प्रतिबिंब आहे, आणि प्रतिबिंबाचं प्रतिबिंब हे काय आहे की हा जीव आहे। जसा आरसे महल असतो, त्या आरसे महलामध्ये समोर या आरशात हा दिसतो तर त्या आरशात दुसरा दिसतो। मग त्याच्यानंतर त्या आरशात म्हणजे एका आरशातलं दुसऱ्या आरशात, दुसऱ्या आरशातलं तिसऱ्या, असं सतत काय आहे, प्रतिबिंबच दिसत राहतात। प्रतिबिंबाची प्रतिबिंब तसं इथं झालेलं आहे। मग हा मध्ये असल्यामुळं याचं काय आहे, तर मुख्य परमात्म्याचा हा प्रतिबिंब आहे, याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे। ना येथ यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यत्वे दुजे घेणे, ऐसे निखळ जे नेणणे ते चिते रूप।
आता याच्याबद्दलचं आणखीन स्पष्टीकरण कसं आहे, अक्षरपुरुष समजून घेणं फार गरजेची गोष्ट आहे. माऊलीनं किंवा परमात्म्यानं हे जे काही तत्त्वज्ञान मांडलेलं आहे गीतेमध्ये सुद्धा, हे आम्हाला जर समजलं तरच ठीक आहे. मग ही सगळ्या प्रकारची जी काही कोडी असतात परमार्थातली ते उलगडतात. आणि ते अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण कोणती गोष्ट कोणत्याही प्रकाराने आपल्या ठिकाणी राहिली तर तो संदेह आहे. आणि संदेह जर राहिला तर पुढचा प्रवाह जो काही मार्ग आहे, मार्गक्रमण आहे, ते खुंटतं. म्हणून संदेह नाहीसे व्हावे याच्याकरता आता त्याचं आणखीन काय स्वरूप आहे, तर तो यथार्थ ज्ञानानं मी ब्रह्म आहे असाही बोध त्याच्या ठिकाणी नाही. आणि अन्यथा ज्ञानानं मी देह आहे, या देहात असल्यामुळं मी देह आहे हेही त्याच्या ठिकाणी नाही. धड मी ब्रह्म याची जाणीव त्याच्याजवळ नाही. आणि मी अज्ञानामध्ये असलेला आणि अज्ञानानं निर्माण झालेला हा देह मी आहे असंही त्याच्या ठिकाणी नाही. ऐसे निखळ जे नेणणे म्हणजे केवळ अज्ञान आहे ते. त्याच्या ठिकाणी हेही कळत नाही, त्याच्या ठिकाणी तेही कळत नाही. तेची ते रूप असं त्याचं ते काय आहे, रूप आहे. पासुता निशेष जाये ना घट भांडादिके होये, तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. आता त्याच्याकरता काय केलं की थोडासा आपल्यापुढे एक असा प्रकार दाखवला. हे पहा पंडूसुता, की जसं मातीपासून गाडगं बनतं. आता माती आणि गाडगं, पण मातीचा अगोदर चिखल केल्याशिवाय गाडगं कसं होईल? मग अशी एक अवस्था आहे की मातीचा चिखल झाला आहे, अजून गाडगं बनलं नाही. मग चिखल म्हणजे माती नाही आणि चिखल म्हणजे गाडगं नाही, असं जे मधलंच आहे त्याच्याशिवाय तर गाडगं होत नाही चिखलाशिवाय. आणि चिखल बनायला माती असल्याशिवाय चालत नाही. मातीत चिखल होते, चिखलापासून गाडगं बनतं. पण हे जे मधलं स्थान आहे ते मधलं स्थान म्हणजे या अक्षर पुरुषाला समजून देण्यासारखे मांडलेले हे उदाहरण आहे. तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. तेव्हा तो चिखलाचा गोळा जसं तिथं मध्यस्थ झाला, कशाच्या, मातीच्या आणि गाडग्याच्या मध्ये असणारी ती जी अवस्था आहे तिथं येतो. याप्रमाणे आता हे समजून द्यायचं आहे. पै आटोनी गेलिया सागरू मग तरंगू ना नीरू, ऐशे तया ऐशी अनाकारू जे दशागा. आता त्याच्यानंतर एक कल्पना आपल्या पुढं मांडली. माऊलींच्या काही गोष्टी अशा आहेत की ते दृष्टांतचं सांगतात, पण तुमच्या आमच्या कल्पनेत सुद्धा बसणार नाही. कशी कल्पना करावी, किती कल्पना करायला गेलं ना ते कल्पना करण्याची जागा आहे ते फुटून जाईल. जसं एक अभंग आहे त्यांचा की तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश आहे. आता एका चंद्राचा प्रकाश आपल्याला माहिती, कोटी चंद्राचा प्रकाश कसा असेल हे कल्पनाच आहे का नाही नुसती. त्या कल्पनेनं कोटी चंद्राचा प्रकाश जसा शोधावा लागतो आणि करणं अशक्य होतं तसं आहे. आता उदाहरण आत्ता तेच दिलं आहे की समुद्रावर लाटा येतात, पण समुद्रच आटून गेला, मग कशावर लाटा येतील? बरं लाटा येणार नाहीत, पाणी तरी असेल का? मग पाणी नसेल म्हणजे मग समुद्र आटून गेल्यानंतर पाणी नाही आणि लाटही नाही. तया ऐसा अनाकारू जे दशा. तसा आता हा या आकाराचा नाही त्या आकाराचा नाही. वर दिलेल्या मातीच्या चिखलासारखा तो मातीच्यासारखा निराकारी नाही आणि घटासारखा आकारी नाही. असा मध्ये जसा आहे तसं ह्याचं स्वरूप आहे. पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगडे निहाळी जे. त्याप्रमाणे जसं आता काय आहे की अजून तर तो जागा झालेला नाही, म्हणजे जागृती त्याच्याकडं नाही आणि स्वप्नही पडलं नाही. मग काय आहे तर मग केवळ झोप आहे.
जशी ती केवळ झोप आहे, निद्रा सांगडे निहाळे जे, जसं ती झोपेलाच पाहावं तसं तुम्हाला ह्याला समजा. हे निहाळे जे म्हणजे तसं इथं निरीक्षण करा. काय आहे, जागा नाही आणि स्वप्नही पडलेलं नाही, अशी जी काही मधली अवस्था आहे ती सुषुप्ती अवस्था आहे, ती निद्रा अवस्था आहे. आणि निद्रा अवस्था जशी असते तसा हा अक्षर पुरुष आहे. विश्वाघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, ते अज्ञान दशे केवळे अक्षरू नाव. तेव्हा एकंदरीत जागृती असली तरच सगळं विश्व आपल्याला असतं. जागृतीचंच जे काही रूप आहे ते विश्व पाहणं. पण आता विश्वही त्या ठिकाणी काय आहे, मावळून गेलेलं आहे, पण आत्मबोधही झालेला नाही. म्हणजे जागृतीसारखा विश्वातही नाही आणि आत्मबोधातही नाही, अशी जी अज्ञान दशा आहे, ह्याच्या अज्ञान दशेला हे अक्षर असं नाव आहे. अक्षर पुरुष म्हणजे केवळ अज्ञानातलं एक. तेव्हा आता याच्याकरता ते पुढं काय केलं, आता एक ओवी ह्या चालू प्रतीमध्ये, पण ते सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या प्रतीमध्ये नाही, इथंच यांनी कुठून काढली काय की, पण ती एक ओवी दिली. आजामेका, आजा म्हणता जन्म नाही, त्यासी नाशू कैचा काही, या लागी अक्षरू पाही अज्ञान घन. एक ओवी ह्याच्यामध्ये आली. आता ह्या प्रतीत आहे, त्यामुळं आपल्याला ह्यात पाहायचं आहे की ज्याला जन्म नाही पण त्याचं नाव घेऊन त्याचं सगळं अस्तित्व मानलं जातं, त्याचं नाव अज्ञान. अज्ञानाला जन्म नाही, कुठून कुणाच्या पोटी जन्माला आला असं काही नाही. त्यासी नाशू काहीचा काही. मग आता हे जन्माला जसं आलं त्याला नाश करायचा असला तर फक्त ज्ञानानेच नाश होतो. या लागी अक्षरू पाही अज्ञान घन. यासारखं हा अक्षर पुरुष म्हणजे अज्ञानाचाच आहे. सर्वाकळी सांडिले जैसे, चंद्रपण उरे अवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. आता त्याच्यानंतर दुसरं दाखवून दिलं की जसं सगळ्या कला चंद्राने काय केल्या, पूर्ण करून टाकल्या. आता त्याच्याजवळ काय आहे तर पूर्णत्व झालं. मग पूर्णत्व जरी झालं असलं तरी हा जो चंद्र आहे तो आता सूर्याच्या बरोबर आहे. म्हणजे दिवसा सूर्य आहे आणि चंद्रही आहे, रात्री काहीच नाही. रात्री आता जो जागृती दाखवतो तो सूर्य नाही आणि रात्री असतो तो चंद्रही नाही. अशी जी काही अवसेची रात्र आहे तसा हा अक्षर पुरुष आहे. पै सर्वोपाधी विनाशे, हे जीवदशा जेथ पैसे, फळपाकात तैसे जैसे झाड बीजी. आता त्याच्याकरता दिलं की जागृती नावाची उपाधी आणि स्वप्न नावाची उपाधी ज्याच्या ठिकाणी होती तो जे काही सगळं करत होता तो जीव. म्हणून मग ह्या दोन्ही उपाधीचा नाश झाला की जीवदशाही त्या ठिकाणी नाही असं स्पष्ट होतं. मग त्याच्याकरता दाखवून दिलं की बियापासून झाड निर्माण झालं, झाडाला फळ लागलं, मग फळ परिपक्व झालं म्हणजे मग बीज त्यात सामावलं. मग त्याच्यामुळं जसं बीजच त्या झाडाच्या ठिकाणी फळाच्या ठिकाणी आलेलं आहे, हे जसं आता आपल्याला समजून द्यायचं आहे, तसं आता ही परिपूर्ण जीवदशा ह्या दोन्ही वेळात, म्हणजे जिथं जागृती नाही आणि जिथं स्वप्नही नाही, अशा वेळी जीवदशा ज्या ठिकाणी येऊन थांबते ते हे ठिकाण आहे. तैसे उपाधी उपहित, थोकोनी ठाके जेथ, तया ते अव्यक्त बोलते गा. आता नावं कशी येतात की जेव्हा उपाधी असते तेव्हा उपाधीत जे असतं त्याला उपहित म्हणायचं. आपल्याला माहिती आहे की उपाधीने स्वतःचा धर्म उपहितावर घातला नाही म्हणजे ते उपहित, पण उपाधीनं स्वतःचा धर्म त्याच्यावर घातले की ते झालं विशेष्य, मग ते विशेषणानं निर्माण झालं. तसं इथं काही नाही, हे आहे उपहित. थोकोनी ठाके जेत, आता उपाधीच नाही म्हटल्यावर उपहित तरी कशाला बोलायचं. अशी जी एक जागा आहे त्यालाच पुन्हा अव्यक्त असं नाव आलं. अव्यक्त म्हणजे काय आहे की जिथं स्पष्टतेला आलेलं नाही असं असणारं ठिकाण, व्यक्त झालं नाही असं जे ठिकाण आहे ते अव्यक्त.
जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आओ तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. आता त्याच्याकरता आणखी एक, जसं ह्याला अव्यक्त नाव आलं तसंच ह्या अक्षर पुरुषाला किंवा त्या निद्रा या स्थितीला बीजभाव असा जो काही आहे हे वेदांतांनी स्पष्ट केलेलं आहे. वेदांतांनी तेच सांगितले, तो तया पुरुषा ठावो अक्षराशी. तेव्हा तो जो काही बीजभाव आहे त्याचंच नाव अव्यक्त, आणि त्या अव्यक्ताच्या ठिकाणीच हे असणारं जे काही अज्ञानाचं स्थान आहे तिथं अक्षर पुरुष आहे. जेथोनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे. एकंदरीत जे जे काही आहे त्याच्याकरता इथून काय झालं की ह्या बीजभावातनं अन्यथा ज्ञान जन्माला आले की जागृती, आणि त्यातून स्वप्न, म्हणजे हे दोन्ही जे काही आहेत ते इथूनच निर्माण होतात. जागृतीचं बाहेर येणं हीच जागा आहे, स्वप्नाचं बाहेर येणं हीच जागा आहे. म्हणून दोघांच्याही अन्यथा ज्ञानाचं बीज कुठं आहे तर निद्रेच्या ठिकाणी आहे. जीवत्व जेथोनी किरीटी विश्व उठवितची उठी ते उभयबोधाची मिठी अक्षरू पुरुष. एकंदरीत पाहता या दोन्हीलाही काय आहे की हे मुख्य तेच आहे. तेव्हा त्याच्याकरता एकदा जीवत्वाचं जागं होणं म्हणजेच विश्व स्पष्ट होणं, आणि मग त्या विश्वाचा सगळा काही व्यवहार होणं. पण जिथं विश्व उभाच राहिलं नाही, म्हणजे जीवत्व उभा करण्याकरता विश्वाची सगळी उघडी आहे असं स्पष्ट होण्याकरता जागृतीची गरज असते, आणि ती जागृती याच्या ठिकाणी अजून नाही. ते उभयबोधाची मिठी अक्षरू पुरुष. तेव्हा आता जागृती म्हणायचा एक बोध आहे, आणि हे स्वप्न आहे. स्वप्नात तरी आपल्याला स्वप्न आहे असं नाही, पण स्वप्नातलं एक विश्व त्यावेळेस असतं ना. मग इथंही समजणं, जागृतीला सत्य मानणं, जागृतीतला सगळा व्यवहार करणं हा बोधच आहे. स्वप्नातलं सत्य स्वप्नावस्थेपुरतं चाललं आहे तोही बोध आहे. हे दोन्ही बोध जागे झाले नाहीत, म्हणजे त्या बोधाची मिठी तिथं बसली असा जो काही असलेला हा अक्षर पुरुष आहे. येरू क्षर पुरुषू का जनी तिही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा. त्यामुळं या ठिकाणी जर काही असेल तर ज्याच्यातून हा क्षरपुरुष बाहेर येतो आणि तो जागृती आणि सुषुप्ती स्वप्न हे खेळ खेळतो, हे दोन्ही अवस्था ज्याच्या पोटातून बाहेर पडतात ती असणारी म्हणजे झोप ही अवस्था. याच्या ठिकाणी काय आहे की तीच मुख्य आहे, आणि ह्याच्यातून हे सगळं बाहेर पडतं. तेव्हा मुख्यतः काय दाखवलं तर जागृती आणि स्वप्न ह्या कार्य अवस्था आहेत. त्याच्यामुळं काय होतं की बाहेर त्याची निर्माण होतं, त्यामुळं आपल्याला जागृतीतले जागृती पण जे काही असेल ते चाललेलं असतं, स्वप्नातलं काय स्वप्न. मग ह्या दोघांची बीज कुठे आहेत तर सुषुप्तीच्या ठिकाणी. म्हणून हे दोन्हीचं जे काही जागा आहे त्याला बीजभाव म्हटलं आहे. सुषुप्ती हे ह्या दोघांचं बीज आहे. अज्ञान घन सुषुप्ती ऐसेसी जे का ख्याती या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. आता जर या सुषुप्तीच्या ठिकाणी अज्ञान नसतं तर, पण अज्ञान इतकं दाट अज्ञान आहे की मी झोपलो होतो ह्याचंही भान नसतं, मीपणाचं काहीच भान नाही. म्हणून ह्या सुषुप्तीला झोपेला घन अज्ञान असं काय झालेलं आहे, ही ख्याती असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. जर ते नसतं तर या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे, म्हणजे तिथं अज्ञानाचं आवरण नसतं तर ब्रह्मप्राप्ती झालीच असती. त्याच्याकरता स्थूल देहाचा व्यवहार, सूक्ष्म देहाचा व्यवहार, त्याला असणारं जे कारण आहे ते कारण काय आहे तर त्या कारणामुळे हे दोन बाहेर पडतात अशी जागा आहे. आणि त्या जागेच्या ठिकाणी जर काही असेल
तर दोन्हीचे उत्पत्ती होती, कोणाची? जागृतीची आणि स्वप्नाची. मग ह्या स्वप्नामध्ये जागृतीमध्ये जे जे काय आपल्याला स्पष्ट होत असेल ते सगळं कुणाच्या पोटात ठेवलेलं असतं? तर निद्रेच्या पोटात. म्हणून त्याला अव्यक्तय म्हटलं गेलं. साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. आता त्याच्याकरता आणखी एक असं स्पष्ट करून दाखवलं की अर्जुना, जर स्वप्न आणि जागृती ही दोन्ही बाहेर आलंच नसतं तर या असलेल्या निद्रेला ब्रह्मभाव जागा झाला असता आणि तो गायबचा झाला असता. पण असं कसं होईल? हे बियाणं सांभाळून बसलेली ना निद्रा, म्हणून ते बीजभाव आहे तिच्या ठिकाणी सगळे. तिच्याजवळचं जर अज्ञान नाहीसं झालं असतं तर ब्रह्मभाव झाला असता. त्या अज्ञानात असल्यामुळं ह्या दोघांचंच त्याच्यातून बाहेर येतं, पण तिथं काहीच नाही. आणि जागृतीला बाहेर यायला बीज काही राहिलं नाही, स्वप्नाला बाहेर यायला काही राहिलं नाही, तर मात्र त्या ठिकाणी ब्रह्मभाव स्पष्ट झाला असता. परी प्रकृती पुरुषे दोन्ही, आभ्रे झाली जिये गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञो स्वप्ने देखिला जिये. तेव्हा एकंदरीत ज्या ठिकाणातूनच हे प्रकृती पुरुष बाहेर आले आणि एक प्रकारे जसं आकाशाच्या ठिकाणी ढग येतात तसे ढग आले, किंवा तिथंच स्वप्न पडलं त्या निद्रेच्या ठिकाणी, क्षेत्र क्षेत्रज्ञ त्याच्यामध्ये बाहेर पडले, त्यांचा व्यवहार सुरू झाला. जागृती आली की प्रकृती पुरुष निर्माण झाले, जसं आकाशात ढग यावेत तसं, आणि स्वप्नात क्षेत्र क्षेत्रज्ञ झाले. म्हणजेच काय झालं? दोन्ही अवस्था अज्ञानाच्या पोटातूनच बाहेर आल्या. प्रकृती पुरुष हे जे दोन्ही आहेत हे कुठपर्यंत राहतील? अज्ञान आहे तोपर्यंत. म्हणून प्रकृतीच अज्ञानाला काय काढू शकते. जव हे प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. तुला अज्ञान काढून टाकायचं असेल तर हे प्रकृतीचं अधिष्ठान तेच तुला उपयोगी पडेल. म्हणून मग प्रकृतीमुळं पुरुष हा काय आहे स्पष्ट व्हायचा असेल तर प्रकृतीतलं अज्ञान काढलं पाहिजे. तसंच क्षेत्र क्षेत्रज्ञ हे स्वप्नातले ते काढण्याकरता अज्ञान काढलं पाहिजे. हे असो आधो शाखा या संसार रूपा रुखा, मूळ ते पुरुषाक्षराचे. एकंदरीत आता हा विषय अक्षराचा सांगण्याचा आत्तापर्यंत झाला. त्याच्यातून हे सगळं जे काही निर्माण झालेलं आहे की ज्याचं वर्णन अगोदर झालं तो संसार वृक्ष, त्यातल्या जेवढ्या अधो शाखा आहेत, खाली खाली येणारे शाखा आहेत, त्या शाखेचं मूळ कुठे आहे किंवा त्याचं कोणी सांभाळलं आहे तर अक्षर पुरुषानं. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही आपलं आहे ते परत परत आहे. जसा जन्माला आलेला सगळा संसाराचा काय करतो आणि पुन्हा वासनेचं गाठोडं जवळ घेतो आणि दुसऱ्या देहामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये जातो. मग हे कोणाजवळ ठेवतो? त्या अव्यक्ताजवळ. तिथून जसं बाहेर निघतं तसं हे अक्षर पुरुषच ह्या सगळ्याला सांभाळून पुन्हा तिकडं जातो. आता त्या अक्षराला जोपर्यंत त्याच्यामध्ये राहावं लागतं आहे तोपर्यंत जीवदशा कायमचीच आहे. त्यामुळं याच्यामध्ये हे सगळ्या संसार रूप किंवा त्या संसार रूपक केलेल्या वृक्षाचं मूळ कुठे आहे हे सगळं तिथं सांभाळलं आहे. तेव्हा हा जो काही असलेला लिंगदेह आहे त्या लिंगदेहात ह्या सगळ्या वासनांचा गुंडाळा आहे आणि तोच पुढं जातो. मग त्याचं जे काही आमच्याजवळ काही अज्ञानानं भरलेलं आहे ते निघाल्याशिवाय अक्षर पुरुष त्यातनं मुक्त व्हायचा नाही, जीव पुरुष मुक्त व्हायचा नाही. मग जीव पुरुषालाच सगळं करावं लागतं, कारण अक्षर पुरुषाला काहीच कळत नाही. मला त्याला ज्ञानही कळलं नाही, त्याला अज्ञानही कळत नाही. मग हे सगळं करायचं काम कोणाकडं आलं? जीवपुरुषाकडं. म्हणजे क्षरपुरुषाला सगळा परमार्थ करून आपणही मुक्त व्हावं लागेल. तो मुक्त झाला की अक्षर पुरुष मुक्त होतोच. हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणेची निजे, पै मायापुरी पहुडीजे तेणेही बोले. एकंदरीत याला पुरुष तरी का म्हणायचं? मग हा तिथंच आहे आणि तिथं
या प्रकृतीचा काही आहेपणा नसला तरी प्रकृतीरूपी असलेली जी माया आहे की जे मायेचं दुसरं रूप आहे तिथं तो आहेच. एकंदरीत काय आहे की अविद्येच्या पोटातून जीव आहे आणि मग अक्षर पुरुष कुठे, तर अक्षर पुरुषाला अविद्येनंच गुंडाळलेलं आहे ना, तो त्यातनंही बाहेर पडला असं नाही. जसं नाथांच्या हरिपाठात आलं की अविद्येनं जीव जन्माला आला, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली ज्याची. तो मायोपादी, पण तो जो काही शिव आहे तो या मायेच्या ह्याच्यात असल्यामुळे पै मायापुरी पहुडी जे तेनेही बोले, म्हणून तो मायेतच आहे, मायेतनं सुटलेला नाही. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी, नेणिजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा. एकंदरीत जे जे काही बाहेर येऊन जे जागृतीतले विकार होतात, मग त्याच्यामध्ये स्वप्नातले विकार होतात, किंवा जागृतीत जे काही परमात्म्याकडं समजून घेण्याच्या ऐवजी जागृतीतला कर्ता उभा राहतो, भोगता उभा राहतो, हे विपरीत ज्ञान आहे. स्वप्नातही तेच होतं. मनुष्य अनेक गोष्टी करतो, पण स्वप्नात त्याला स्वप्न असं पडलं की मी साधन केलं आहे आणि त्या साधनात मला ब्रह्मज्ञान झालं आहे, मी झालो मुक्त, असलं स्वप्न कुणालाच पडायचं नाही. याचं कारण जागृतीत त्याच्याजवळ हे कधीच नाही ना. म्हणून हे दोन्ही विपरीत ज्ञानाचेच आहेत. तेव्हा नेणजे जे माझारी ते सुषुप्ती गा. ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्या अज्ञानाचंच नाव सुषुप्ती म्हणजे झोप, तिथंच हा अक्षर पुरुष आहे. म्हणून यया आपैसे क्षरणे पा नसे, काही कही हान नाशे ज्ञाना उणे. एकंदरीत क्षरपुरुष त्या देहाच्या संगतीत लागल्यामुळं देहाच्या विकारानं, देहाच्या क्षरत्वानं तिथं क्षरत्व तरी. आता क्षर पाहून पुन्हा तो आपल्या क्षरपणालाच पुन्हा निर्मिती करत राहतो. हा क्षर कधीच नाही, अक्षर आहे, म्हणून ह्याचं नाव अक्षर. हा क्षर पावत नाही, पण याच्या ठिकाणी जर ह्याचा आणि कही हा न नाशे ज्ञानाऊने, पण ज्ञानाशिवाय कधी त्याचा नाश होणार नाही. म्हणजे ज्ञानानं अज्ञान गेलं, अज्ञान गेले का अक्षर पुरुषाला त्याच्यामध्ये लगेच परिपूर्ण मुक्तता आली. या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू, केला देखसी थोरू सिद्धांताचा. तेव्हा ह्याला अक्षर अक्षर जे आत्तापर्यंत आपण झालं, ह्याचं अक्षरत्व कुठपर्यंत, त्याला ज्ञान होईपर्यंत. म्हणजे ज्ञानानं त्याचं संपलं की अक्षरत्व संपलं, तोपर्यंत तो अक्षर म्हणजे कधी त्याच्या ठिकाणी संपणं नाही. ऐसे जीव कार्य कारण, जया माया संगूची लक्षण, अक्षर पुरुष जाण चैतन्य ते. एकंदरीत जीव हा काय आहे, कार्य करतो आणि त्या संपूर्ण कार्याचं जे कारण आहे ह्या अक्षर आहे. हे दोघंही मायेच्याच संगतीतलेत. मागं जसं दिलं की एक काय आहे की त्यात पडू नये आणि दुसरा आपला काय करतो, व्यवहार करतो, आंधळा वेडा पंगू, हे त्याचं सगळं आहे. असे जे काही त्याचे चालले आहेत, हे दोन्हीलाही अक्षर पुरुष जाण चैतन्य ते. तेव्हा हे चैतन्यच आहे, ते 3 ठिकाणी विभाजित झालेलं आहे. इथं क्षर चैतन्य, अक्षर चैतन्य आणि उत्तम चैतन्य, किंवा जीवात्मा, अक्षर असलेला आत्मा आणि हा उत्तम, असे 3ही नावं. आता जे काय आपल्याला क्षरपुरुष सांगितला झाला, अक्षर पुरुष सांगितला, मग ह्या दोन्हीला पलीकडं निस्ता असणारा तो उत्तम पुरुष पाहायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.